गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 11वी बायोलॉजी. मागील टॉपिकमध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा टॉपिक पूर्ण केला. आज आपण पुढील टॉपिक नंबर 6 बायोमॉलिक्युल्स या टॉपिकला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय? केमिकल कंपाऊंड फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. तर तुम्हाला माहिती आहे, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे काही केमिकल कंपाऊंड प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटलं जातं? बायोमॉलिक्युल्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव सेल ॲज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. हे आपल्याला माहितीच आहे. सेल इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द सेल हॅव प्रोटोप्लाझम. या प्रोटोप्लाझममध्येच सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस हे पार्ट येतात. कंटेनिंग न्यूमरस केमिकल मॉलिक्यूल अँड आर कॉल्ड बायोमॉलिक्युल्स. म्हणजे बघा, सेलच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत. मॉलिक्युल्स वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स परफॉर्म करतात आणि त्या सगळ्यांना एकत्रित्या सेल्युलर पूल असं म्हटलं जातं. आणि या मॉलिक्युल्समध्ये मेनली दोन प्रकारचे मॉलिक्युल्स तुम्हाला बघायला मिळतात. एक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आणि दुसरे इनऑर्गॅनिक. ते कोणकोणते ते आपण बघूया. तर बघा, बायोमॉलिक्युल्समध्ये दोन प्रकार, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये मॅक्रोमॉलिक्यूल जे मोठे असतात त्यांना म्हटलं तर मॅक्रोमॉलिक्यूल आणि मायक्रोमॉलिक्यूल. मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये पॉलिसॅकराईड, त्यामध्ये सिंपल शुगर्स येतात. दुसरा प्रकार आहे पॉलिपेप्टाइड्स, ज्याच्यामध्ये अमायनो ॲसिड येतं. पॉलिन्यूक्लिओटाईड, त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाईड्स येतात. मायक्रोमॉलिक्यूल, त्यामध्ये लिपिड्स आणि सेकंडरी मेटाबॉलाइड्स. लिपिड्समध्ये परत दोन प्रकार, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल. आणि या फॅटी ॲसिडमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे मायक्रोमॉलिक्यूल येतात. आणि सेकंडरी मेटाबॉलाइड्समध्ये अल्कलॉइड, फिनॉलिक्स, टर्पिनॉइड्स, इसेन्शियल ऑइल्स, टॉक्झिन्स, लेसिन इत्यादी प्रकारे बघायला मिळतात. सेकंड आहे इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. कोणकोणते? त्यामध्ये प्रायमरी एलिमेंट्स कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर अँड वॉटर. मॅक्रो एलिमेंटमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आणि ट्रेस एलिमेंटमध्ये तुम्हाला बोरॉन, क्लोरीन, झिंक, कॉपर, आयर्न, सोडियम, मॉलिब्डेनम, निकेल, सिलिकॉन, कोबाल्ट एक्सेट्रा. म्हणजे बायोमॉलिक्युल्स इन लिव्हिंग सिस्टीममध्ये मेनली दोन प्रकार पडतात, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि इनऑर्गॅनिक. आणि त्याचे परत सब टाईप आपण बघितलं आहे. मग पुढील इथंच आपण बायोमॉलिक्युल्स इन द सेल आणि मग एक एक मॉलिक्युल्स आपण बघूया. बायोमॉलिक्युल्स इन द सेल, त्यामध्ये पहिला प्रकार आहे कार्बोहायड्रेट. द वर्ड कार्बोहायड्रेट मीन्स हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्यामध्ये बघूया ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक्राइड्स. त्यांना सॅक्राइड्स असं म्हटलं जातं बिकॉज दे आर स्वीट इन टेस्टेड. त्यांची चव जी आहे ती गोड असते, त्यामुळे त्यांना सॅक्राइड्स असं म्हटलं जातं. मेडअप ऑफ, म्हणजे हे कार्बोहायड्रेट जे आहेत ते कशापासून बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे हे कार्बोहायड्रेटमध्ये मेन तीन कंपोनंट बघायला मिळतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जनरल फॉर्म्युला CH2O ब्रॅकेट N. म्हणजे जनरल फॉर्म्युला जो आहे तो हा आहे. दे कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन रेशो 2:1. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जो रेशो आहे तो नेहमी 2:1 या प्रमाणात असतो. पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ह्या कार्बोहायड्रेटचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशावर आहे का? बेस्ड ऑन नंबर ऑफ शुगर युनिट. म्हणजे त्या कार्बोहायड्रेटमध्ये किती शुगर युनिट्स आहेत याच्यावरून त्याचे तीन टाईप पडतात. पहिला आहे मोनोसॅक्राइड्स, सेकंड डायसॅक्राइड्स आणि थर्ड पॉलिसॅक्राइड्स. सर्वप्रथम बघूया मोनोसॅक्राइड्स. दे आर सिंपल शुगर विच कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज इन टू स्मॉलर मॉलिक्यूल. मोनोसॅक्राइड ह्या अतिशय सिंपल शुगर्स आहेत आणि परत त्याचं ब्रेकिंग करून त्यापेक्षा स्मॉल मॉलिक्यूल तयार करता येत नाही. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, स्वीट इन टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते क्रिस्टलाइन आहे, चवीला त्या गोड आहेत आणि सोल्युबल इन वॉटर. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला मोनोसॅक्राइडचा सुद्धा तोच आहे, CH2O
ब्रॅकेट एन. त्यानंतर मोनोसॅक्राइड्स कंटेनिंग अल्डिहाइड CHO ग्रुप कॉल्ड अल्डोजेस. म्हणजे त्या मोनोसॅक्राइडमध्ये परत दोन प्रकार पडतात. ज्या मोनोसॅक्राइडमध्ये अल्डिहाइड CHO ग्रुप आहे त्यांना अल्डोजेस असं म्हटलं जातं. आणि या अल्डोजेसचे काही एक्झाम्पल्स आहेत ग्लुकोज, झायलोज. सेकंड, मोनोसॅक्राइड कंटेनिंग कीटोन ग्रुप. ज्या मोनोसॅक्राइडमध्ये कीटोन ग्रुप आहे म्हणजेच C+O ग्रुप कॉल्ड कीटोजेस. आणि त्यामध्ये एक्झाम्पल आहे रिब्युलोज, फ्रुक्टोज. मोनोसॅक्राइड सिंगल युनिट ऑफ मोनोसॅक्राइड हॅव कार्बन नंबर 3 to 7. म्हणजेच मोनोसॅक्राइडमध्येच जे काही एक सिंगल युनिट आहे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या 3 ते 7 पर्यंत आहे. आणि मग त्याच्यावरून परत त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल तुम्हाला दिले. मोनोसॅक्राइड्स हॅव्हिंग नंबर ऑफ कार्बन. जर मोनोसॅक्राइडमध्ये 3 कार्बन असतील तर त्यांना ट्रायोजेस म्हटलं जातं. मोनोसॅक्राइडमध्ये कार्बनची संख्या किती आहे 3, त्याला ट्रायोजेस म्हटलं जातं. फॉर्म्युला C3H6O3. एक्झाम्पल ग्लिसरॉल्डिहाइड. जर मोनोसॅक्राइडमध्ये 4 कार्बनपर्यंत असतील तर त्याला टेट्रोज असं म्हटलं जातं. फॉर्म्युला C4H8O4. एक्झाम्पल इरिथ्रोज. मोनोसॅक्राइडमध्ये कार्बनची संख्या 5 असेल तर त्याला पेंटोज शुगर असं म्हटलं जातं. C5H10O5. एक्झाम्पल रायबोज इन RNA, डिऑक्सिरायबोज इन DNA. म्हणजे या 5 कार्बनच्या 2 शुगर आहेत. एक रायबोज शुगर जी RNA मध्ये प्रेझेंट आहे आणि डिऑक्सिरायबोज शुगर ही DNA मध्ये प्रेझेंट आहे. जर मोनोसॅक्राइडमध्ये कार्बनची संख्या 6 असेल, 6 कार्बन शुगर, तिला हेक्झोज असं म्हटलं जातं. फॉर्म्युला C6H12O6. आणि याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल्स आहेत. पहिली आहे ग्लुकोज, जी 6 कार्बन शुगर आहे, तिला ब्लड शुगर असं म्हटलं जातं. फ्रुक्टोज, तिला फ्रूट शुगर, ती फ्रूटमध्ये प्रेझेंट असते म्हणून तिला फ्रूट शुगर असं म्हटलं जातं. गॅलॅक्टोज, प्रोड्यूस ऑफ लॅक्टोज, म्हणजे गॅलॅक्टोजपासून लॅक्टोज तयार होतो. आणि जर मोनोसॅक्राइडमध्ये 7 कार्बन असतील तर त्याला हेप्टोज असं म्हटलं जातं. फॉर्म्युला C7H14O7. एक्झाम्पल सुडोहेप्टिलोज. एक्झाम्पल काय आहे सुडोहेप्टिलोज. आणि मोनोसॅक्राइडमधील पहिलं जे एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ग्लुकोज प्रेझेन्स इन 2 फॉर्म. एक आहे ओपन चेन फॉर्म आणि रिंग फॉर्म. इथे तुम्हाला हा ग्लुकोज बघायला मिळेल. आणि त्यामध्ये कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. आणि याची जर रिंग बनली तर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये सुद्धा कार्बनचं नंबरिंग जे आहे 1 कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ कार्बन, फिफ्थ आणि 6 कार्बन हा रिंगच्या बाहेर. मग अशी जर रिंग असेल तर तिला एक नाव दिलं आहे पायरोनोज रिंग असं म्हटलं जातं. 6 मेंबर रिंग. याच्यामध्ये एकूण जर 6 मेंबरमध्ये बघा कोण 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन, हे 5 कार्बन आहेत आणि 1 ऑक्सिजन ॲटम आहे. त्यामुळं अशी रिंग जी आहे त्या रिंगला म्हटलं जातं कुठली पायरोनोज रिंग असं म्हटलं जातं. ग्लुकोज मोस्ट इम्पॉर्टंट फ्युअल इन लिव्हिंग सेल. ग्लुकोज हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फ्युअल आहे लिव्हिंग सेलमधलं. इट इज मेन ब्लड शुगर अबाउट, ब्लडमध्ये ती शुगर आहे आणि ती किती प्रेझेंट असते 90 mg/100 ml ऑफ ब्लड. म्हणजे जवळजवळ ब्लडमध्ये 100 ml एवढ्या ब्लडमध्ये 90 मिलीग्रॅम एवढी ही शुगर ग्लुकोज प्रेझेंट असते. स्मॉल इन साईज अँड सोल्युबल इन वॉटर. तिचा साईज जो आहे तो स्मॉल आहे आणि ती वॉटरमध्ये सोल्युबल आहे. एनर्जी इज रिलीज व्हेन ग्लुकोज इज मेटाबॉलाइज्ड बाय सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे आपल्याला हा पुढे टॉपिक बघायचा आहे. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन झाल्यानंतर एनर्जी तिथून बाहेर पडते. सेकंड आहे मोनोसॅक्राइडमधलं एक्झाम्पल गॅलॅक्टोज. इट इज व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज. हे ग्लुकोजसारखेच आहे. इट एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म. याच्यामध्ये तुम्हाला अल्फा आणि बीटा असे 2 फॉर्म बघायला मिळतात. गॅलॅक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म डायसॅक्राइड लॅक्टोज. म्हणजे ही जी गॅलॅक्टोज आहे ती शुगर कशापासून बनते तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे दोन्ही एकत्र आल्याच्यानंतर लॅक्टोज तयार होते. ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज कॅन नॉट इझिली कन्व्हर्टेड इन टू वन अनदर. म्हणजे गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज जे आहेत ते एकमेकांमध्ये इझिली कन्व्हर्टेबल नाही. आणि लास्ट आहे फ्रुक्टोज. इट इज फ्रूट शुगर. केमिकली इट इज अ कीटोहेक्झोज. 5 रिंग आहेत, तिला फर्नोज रिंग असं म्हटलं जातं. आणि याचा तुम्हाला फॉर्म्युला परत बघायला मिळेल. याच्यामध्ये सुद्धा 6 कार्बन आहेत, परंतु इथं रिंग जी आहे ती 5 मेंबर रिंग आहे
आणि मग त्या रिंगला काय म्हटलं जातं, फर्नोज. फर्नोज रिंग, त्यामध्ये 4 कार्बन ॲटम आणि 1 ऑक्सिजन ॲटम. इथं बघा एकूण कार्बनची संख्या जी आहे ती 4 आहे, 1 2 3 4 आणि 1 ऑक्सिजन ॲटम. आणि मग अशी जी रिंग आहे तिला म्हटलं जातं फर्नोज रिंग. आणि 6 कार्बनची असेल तर तिला काय म्हटलं जातं, पायर्नोज रिंग. इथं बघा 6 मेंबर रिंग होती, तिला पायर्नोज रिंग म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन हा ग्लुकोज आहे. आणि फ्रुक्टोजमध्ये तुम्हाला 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन बघायला मिळतो, आणि ती जी रिंग आहे तिला फर्नोज रिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड विषयी माहिती बघूया.